नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजपासून आपण सुरू करत आहोत एक अतिशय विषय आणि आध्यात्मिक मालिका. भारतातील 100 प्रसिद्ध मंदिरे. भारत ही संतांची, ऋषी मुनींची आणि प्राचीन संस्कृतीची भूमी आहे. येथे हजारो वर्षापासून असंख्य मंदिरे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे केंद्र म्हणून उभी आहेत. या मालिकेत आपण भारतातील 100 प्रसिद्ध मंदिरांचा इतिहास, महत्त्व आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. या मालिकेतील पहिले मंदिर आहे काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथ मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी या प्राचीन नगरीत गंगा नदीच्या पश्चिम तीरावर हे भव्य मंदिर स्थिर आहे. वाराणसी, काशी किंवा बनारस या नावांनी ओळखली जाणारी ही नगरी जगातील सर्वात प्राचीन, सतत वसलेली शहरांपैकी एक मानली जाते. हिंदू धर्मग्रंथामध्ये काशीला मोक्षभूमी म्हटले आहे. असे मानले जाते की काशी ही नगरी स्वयं भगवान शिवांनी वसवलेली आहे. काशी या शब्दाचा अर्थ प्रकाश असा होतो. ज्ञान, अध्यात्म आणि मुक्तीचा प्रकाश देणारी नगरी म्हणून काशीची ओळख आहे. हिंदू धर्मातील लाखो भाविकांचे स्वप्न असते की आयुष्यात किमान एकदा तरी काशी विश्वनाथांचे दर्शन घ्यावे. भगवान शिवाची 12 ज्योतिर्लिंग भारतभर विविध ठिकाणी आहे. त्यामध्ये काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाला अत्यंत विशेष स्थान आहे. विश्वनाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचा नाथ किंवा स्वामी. पुराणानुसार भगवान शिव अनंत तेजस्वी ज्योतीच्या स्वरूपात प्रगट झाले. त्या दिवशी ज्योतीच्या स्मरणार्थ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भक्तांसाठी मोक्षदायी मानले जाते. काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. प्राचीन काळापासून येथे भगवान शिवाची पूजा केली जात असल्याचे उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतात. इतिहास अनेक वेळा या मंदिरावर आक्रमणे झाली. मंदिराचे नुकसान करण्यात आले, परंतु प्रत्येक वेळी श्रद्धाळू भक्तांनी आणि विविध राजांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. 18व्या शतकात मराठा साम्राज्यातील महान धर्मपरायण राणी अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1780 मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली. आजचे मंदिर त्यांच्या प्रयत्नामुळेच उभे राहिले आहे. नंतर पंजाबचे महाराज रणजित सिंग यांनी मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा चढवण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे मंदिराचे सुवर्णमंडित शिखर विशेष प्रसिद्ध आहे. काशी विश्वनाथ मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. मंदिराचे सुवर्णमंडित शिखर दूरवरूनही दिसते. मंदिर परिसरात अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. मुख्य गर्भगृहात काळ्या दगडातील शिवलिंग प्रतिष्ठित आहे. भक्त अत्यंत श्रद्धेने येथे जलाभिषेक, दुधाभिषेक आणि विविध पूजा विधी करतात. मंदिरात प्रवेश करतानाच भक्तांना एक दिव्य आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. घंटानाद, मंत्रोच्चार आणि हर हर महादेव याचा घोष संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकतो. काशी विश्वनाथ मंदिराचे गंगा नदीशी अटूट नाते आहे. मंदिराजवळील दशगृहामध्ये घाट, माणिककर्मा घाट आणि इतर घाट अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की गंगा स्नान करून काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यास मनुष्याला पुण्यप्राप्ती होते.
अनेक भाविक पहाटे गंगा स्नान करून मंदिरात दर्शनासाठी जातात. गंगा आरती हा येथे अनुभवायला सारखा एक अद्भुत धार्मिक सोहळा आहे. संध्याकाळी घाटावर होणारी भव्य आरती पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक आणि भक्त येतात. हिंदू धर्मात काशीला मोक्ष नगरी म्हटले जाते. अशी श्रद्धा आहे की काशीमध्ये मृत्यू आल्यास आत्म्याला मोक्ष प्राप्त होते. भगवान शिव स्वतः मरणासन्न व्यक्तीच्या कानात तारक मंत्र देतात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अनेक वृद्ध व्यक्ती आयुष्याच्या उत्तरार्धी काशीमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा बाळगतात. काशी विश्वनाथ मंदिर हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि विविध उत्सवांच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी गजबजून जाते. दूर दूरहून कावड यात्रेकरून गंगाजल आणून भगवान शिवाला अर्पण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते. अलीकडच्या काळात काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पामुळे मंदिर आणि गंगा घाट यांच्यातील संपर्क अधिक सोयीस्कर झाला. या भव्य प्रकल्पामुळे लाखो भाविकांना दर्शनासाठी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मंदिर परिसर अधिक प्रशस्त, स्वच्छ आणि आकर्षक बनला आहे. पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांनी काशीला आपले निवासस्थान बनवले. असे मानले जाते की प्रलय काळातील काशी नगरी नष्ट होत नाही. एक कथा अशी सांगितली जाते की भगवान शिवांनी काशीला आपल्या त्रिशूळावर धारण केले आहे. त्यामुळे ही नगरी विशेष दिव्य आणि पवित्र मानली जाते. काशी विश्वनाथ मंदिरात दररोज विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात. मंगला आरती, भोग आरती, सप्तऋषी आरती आणि शृंगार आरती विशेष प्रसिद्ध आहे. भक्तांना रुद्राभिषेक करण्याची संधी मिळते. शिवभक्तांसाठी हा अत्यंत पवित्र धार्मिक अनुभव असतो. काशी विश्वनाथ मंदिरासोबत वाराणसीमध्ये अनेक दर्शनाची स्थळे आहेत. गंगा घाट, सारनाथ, रामनगर किल्ला आणि विविध प्राचीन मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात. वाराणसीची संस्कृती, संगीत, कला आणि आध्यात्मिक याचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळतो. काशीमध्ये फिरताना प्रत्येक गल्ली, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक घाट इतिहास आणि आध्यात्मिकाची साक्ष देत असतो. येथील साधू संत, वेद पठण, भजन कीर्तन आणि धार्मिक वातावरण मनाला वेगळ्याच जगात घेऊन जातो. म्हणूनच काशीला भारताची आध्यात्मिक राजधानी असेही म्हटले जाते. काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर भारतीय संस्कृती, श्रद्धा, आध्यात्मिक आणि इतिहासाचे यांचे प्रतीक आहे. हजारो वर्षापासून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे ज्योतिर्लिंग आजही भक्तांना आध्यात्मिकाचा मार्ग दाखवत आहे. जर तुम्हाला संधी मिळाली तर आयुष्यात एकदा तरी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन अवश्य घ्या. गंगेचा पवित्र प्रवाह, मंदिरातील दिव्यता आणि भगवान शिवांची कृपा हा अनुभव अविस्मरणीय ठरेल. हर हर महादेव.